नमस्कार मंडळी, तुमचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बीड जिल्ह्यातील परळीमधील विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांची संपत्ती किती आहे। त्यांच्याकडे सध्या मंत्रिपद सुद्धा आहे, तर जाणून घेऊया त्यांची संपत्ती किती आहे। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी तानाजी हक्के, तुम्ही पाहत आहात तुमच्या आवडतं चॅनल। बीड जिल्हा म्हटलं की मुंडे कुटुंबाचं नाव डोळ्यासमोर येतं। गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांच्या दोन मुलीही राजकारणात आहेत, पण त्यांचा पुतण्या धनंजय मुंडे यांचं नाव सुद्धा बीडमध्ये खूप फेमस आहे। मग त्यांची जंगम मालमत्ता आणि सावर मालमत्ता, यांच्याकडे असणाऱ्या गाड्या आणि त्यांच्याकडे असणारं सोनं आणि त्यांचे काही व्यवसाय हे किती आहेत ते आपण पाहूया। याची संपूर्ण माहिती आहे ती विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात सादर केली होती। त्यांचे संपूर्ण नाव धनंजय पंडितराव मुंडे। त्यांच्या पक्षातून आले आहेत, तो पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट। यांचा संपूर्ण पत्ता मुक्काम पोस्ट कोटळी, तालुका परळी, वैजनाथ जीड पिल्ला आणि पिन कोड 431-530 असा आहे। धनंजय मुंडे यांच्या पत्नीचे नाव राजश्री धनंजय मुंडे असं आहे। धनंजय मुंडे यांचा ईमेल ID dp@gmail.com असा आहे। मतदारसंघ परळी 233। यांचा व्यवसाय त्यांनी नमूद केल्याप्रमाणे शेती हा व्यवसाय आहे आणि त्यांच्या पत्नी शेती व व्यवसाय करतात। धनंजय मुंडे यांचे शिक्षण सिम्बायोसिस कॉलेजमधून पुणे 1998 साली BS एल्कोरियम प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे। धनंजय मुंडे यांच्यावरील गुन्ह्याबाबत बोलायचं झालं तरी त्यांच्यावरती एकूण 4 गुन्हे किंवा खटले आहेत। ही झाली त्यांची संपूर्ण माहिती। आता बघूया त्यांच्याकडे असणारी जंगम मालमत्ता किती आहे। अर्ज भरतेवेळी त्यांच्याकडे रोख रक्कम होती 7,40,000, यांच्या पत्नीजवळ होती 6,10,000 रुपये इतकी होती। त्यांच्या दोघांकडे रोख रक्कम म्हणजे धनंजय मुंडे यांच्या बँकेतील रक्कम आहे 58,50,402 इतकी रक्कम आहे त्यांच्या बँक खात्यात आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावे 1,17,00,000 इतकी रक्कम आहे। या व्यतिरिक्त कंपनीचे शेअर्स, बंधपत्रे किंवा फंड्स हे धनंजय मुंडे यांच्या नावे आहे 1,92,93,000 इतके आहे। त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या नावे देखील काही शेअर्स आहेत, तर ती 42,65,000 इतके आहेत। त्यानंतर पाहूया त्यांच्याकडे असलेले सोनं किती आहे। धनंजय मुंडे यांच्याजवळ सोनं आहे 190 ग्रॅम, म्हणजेच 7,03,000 रुपयेचं सोनं धनंजय मुंडे यांच्याजवळ आहे, तर त्यांच्या पत्नीजवळ 23,62,000 रुपयाचं सोनं व चांदी मिळून इतकं आहे। त्यानंतर धनंजय मुंडे यांनी विमा बचत गट यात काही गुंतवणूक केली आहे। यामध्ये धनंजय मुंडे यांनी 33,65,000ची गुंतवणूक केली आहे, तर त्यांच्या पत्नीच्या नावे 7,70,000चा विमा आहे। धनंजय मुंडे यांच्या वाहनाबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या स्वतःच्या नावे 2 टर्बो ट्रक, त्यांची किंमत एकूण 25 लाख इतकी आहे। त्यांच्याजवळ एक टोयोटा आणि एक इनोवा कार आहे। मर्सिडीज कंपनीचे बेंज गाडी आहे आणि रॉयल एन्फिल्ड 2 व्हीलर आहे। या सर्वांची एकूण किंमत म्हणजे टर्बो ट्रक सहित 15,55,05,105 रुपये इतकी आहे। तर त्यांच्या पत्नीच्या नावे काही वाहने आहेत, यामध्ये एक स्कॉर्पिओ आणि टाटा कंपनीची कार आहे, त्याची एकूण किंमत 31,78,000 इतकी होती। ही झाली त्यांची एकूण जंगम मालमत्ता। आता बघू त्यांची स्थावर मालमत्ता। शेतजमीन, व्यावसायिक जमीन यात सर्व येतात। धनंजय मुंडे यांच्या नावे शेती मुळशीमध्ये आहे, टाकळीमध्ये आहे आणि काही निवासी इमारती सुद्धा आहेत। या सर्वांची एकूण गोळाबेरीज केल्यानंतर चालू बाजार मूल्यानुसार अंदाजे रक्कम आहे 14,92,32,123 रुपये इतकी आहे। अशाच प्रकारे त्यांच्या पत्नीच्या नावेही काही जमीन, निवासस्थाने आहेत, तर त्याची चालू बाजार मूल्यानुसार अंदाजित रक्कम हे 12,11,96,331 रुपये इतकी आहे। त्यामध्ये त्यांना वारसाप्राप्त आणि स्थावर मालमत्ता आहे, त्याची किंमत सुद्धा 6,02,69,000 इतकी आहे। सोबतच्या धनंजय मुंडे यांच्यावरती काही कर्ज सुद्धा आहे,
धनंजय मुंडे यांच्यावर वैयक्तिक 77,16,10 रुपये इतके कर्ज आहे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे सुद्धा कर्ज आहे. ते धरून 14,69,35,787 रुपये इतकं कर्ज त्यांच्या पत्नीच्या नावे आहे. तर मंडळी अशी होती तर धनंजय मुंडे यांची एकूण संपत्ती. ही संपत्ती त्यांनी 2024ला निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आहे. त्यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत पाहत रहा आपलं चॅनल.